शेवटचा दिवस कॉलेजचा. कॉलेज आम्हाला एवढं काय दिलं नाही, पण आम्ही कॉलेजला भरपूर काय दिलं. आमचं सर्वस्व काय दिलं सगळं मकसूदभाईला सगळं सांगा, नाहीतर अख्खा कॉलेजला डूब. तर आपण पहिलं सूरज झोंड्यांना भेटू. सूरज इकडे पहिलं हा इंटरव्ह्यू पहिला. हा आमचा सूरज भाऊ स्टार्टिंग पासून ते आत्तापर्यंत आपल्यासोबत राहणारा पहिला हाच एक व्यक्ती आहे. खुश होतं, लगेच खुश होतं. तारीफ केलं माणसाला खुश लय होत होतं, माझलं माणूस तो. आता आपण दुसरं कुणाकडं दुसरे आमचे आहे तिकडे शिव्या खाणारे, नुसती शिव्या खाणारे मकसूद म्हणजे साईड कांबळे. तो आधीपासून आपल्यासोबत म्हणजे एवढं इंटरॅक्ट झाला नाही, पण एवढी गोष्ट आहे की तो जेव्हा नाही तेव्हा म्हणजे भाऊ रिचार्ज मार कचकीन मारून मॅसेज त्याला दुसऱ्या दिवशी येतो, पण मारतो रिचार्ज तेवढा आहे. इकडे ये दुबे जी मैं निधि. नमस्कार. सबसे अलग शर्मा जी. ये सब गैंग है. शर्मा जी की बेटी. शर्मा जी की बेटी हमेशा शर्मा जी. ये शर्म नाम की चीज है. देखो दुबे जी को हमने एक बात बोला था. जी बोलिए. एक ही बात बोली थी बस. जी बोलिए, क्या बोला था? बस आपको बोला था बैग में एक ला के रखो और इस कॉल को उड़ा दो. आज तक सपना पूरा नहीं हुआ. आज अरे तक उड़ाएंगे ना भाई, टेंशन मत ले. मेरे को पास तो करने दे पहले. अगर पास नहीं किया तो उड़ा दूंगी. देखो, टेंशन देखो मत ले. खत्म बात. इसके बाद निधि राव 2 साल से फेल हो रही है बच्ची और अभी कह रही है भाई तू कितने ये फर्स्ट ईयर में केटी लगी है इसको. मेरी तो क्लीन हो गई, पर ये जो बंदा वीडियो निकाल रहा है ना, उसकी एटी लग गई है. ये क्लास की टॉपर है, इसका ले लो. हाँ ये निधि टॉपर मोटिवेशनल गर्ल है. मुझे पता नहीं था, लेकिन मेरे साथ मेरे भाई का सपोर्ट था. ये माफिया भाई बॉय है, था. माफिया बॉय है, माफिया. ये सिग्मा फीमेल है. सिग्मा फीमेल सिग्मा फीमेल. अरे ये सिग्मा फीमेल वर्जन 2. चल गे. शर्मा जी की बेटी आगे आओ. शर्मा जी की बेटी शातिर आहे. आल्यापासून जाऊजेपर्यंत भाऊ 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 किती काय असं भाऊ 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 असाइनमेंट म्हटलं की पाठवते ना भाऊ. पाठवला नाही का? पाठवते ना भाऊ. सबसे ज्यादा मदद किसने किया? सब दुबे ने. दुबे ने. तिन्ही कार्यकर्ते आपले म्हणजे पहिले 3 इडियट्स कसं समजून घ्यायचे. हे तिघं सोबत होते तेव्हापासून म्हणजे एक वेगळं वाईफ आहे. तिघं ना बहिणीत माझ्या ते पण चांगले. चौघी आहेत. ते नंतर ते बॉक्सर ना बॉक्सर ते मदत ते काय व्हायचं. हे असं कार्य करतं. फक्त फर्स्ट इयरला मी त्याच्यासोबत मोजून 5 किंवा 10 मिनिटं बोललो होतो फक्त घरा बाबतीत. हिला काहीतरी विचारलं होतं, बाबा कसं चाललंय काय नाही, कुठून आले, कसं झालं. त्याच्यानंतर ही जी गायब ती कधी आली काय माहित. फक्त पेपरच्या वेळेस दिसली. आता सुद्धा पेपरच्या वेळेस दिसली मला. जीवन में इतना काम था, अरे तो बाप. होना पड़ा भाई. मेरे भाइयों के साथ ही कैसा रिलेशन नाम में ही जुड़ गया कि जो हम लोग फर्स्ट ईयर में मिले थे ना, हमारा झगड़ा हुआ ना कुछ हुआ, जैसे थे वैसे ही है. और ये आगे तक रहता रहेगा. हम हैं दिल वाले. हम हैं दिल वाले. माझ्याविषयी सागरा एक नंबर. वर्ग एक लाईन होऊन जाऊन दे. सागरा एक नंबर एंटरटेनमेंट वेरी नाइस पर्सन एक्चुअली सागर त्याच्या गालावर खळी ना खड्डा पडतो. सागर कैसा भी है, पर है सागर हंसी मजाक दिल करता का है. अच्छा है, दिल का एकदम अच्छा दूध की तरह. लड़का है. और ऐसा है कि नहीं कि कोई भी लड़की को उसने हम लोग को तो कभी उसने इरिस्पेक्ट बात नहीं की. हर किसी को रिस्पेक्ट की बात की है. और ऐसा और सागर मेरी यही विश है, तो हमेशा ऐसा ही रहे, हंसता खेलता रहे. और लाइफ में खूब आगे बढ़ मेरे आशीर्वाद तेरे साथ. हिला 2. और हाँ, सागर के नाम में ही सागर जैसा प्रेम छुपा हुआ है. तो बड़ा सा प्रेम वो हमेशा खुशियाँ हमारे सबसे ज्यादा खाने में इंटरेस्ट रखने वाले माइकल भैया मिलिए जरा. अभी लड्डू खा के आए हैं. अभी एनर्जी आए हैं. किसी को बॉक्सिंग करने दो. कम ऑन. माइकल भैया के अंदर बहुत पावर है, आप देख सकते हो इनको. तुम्हारा गाँव वाला है वो. तुम्हारे ओ भाई मायकल खरं मनाचा खूप चांगला आहे राव. खूप चांगला आहे. खूप चांगला. फक्त दाढी वाढली म्हणून गुंड दिसतो. पण भाऊ माणूस एक नंबर आहे. आपलं 2 किटी का म्हटलंय. शांत. देखिए जी सागर जी शर्मा रहे लड़कियों के बीच में, क्या कर सकते हैं. किती येते बघा. बीच में ये पहला ही कन्हैया कन्हैया, और ऐसा कन्हैया है ना. माँ खाना खा के अपनी हे बघा तुला लिहायचंय काय. चश्मिश. शेवटपर्यंत म्हणजे स्टार्टिंग पासून आतापर्यंत हे चाललं होतं ना, तेच चालणार आहे. हा तिथे चालते हा विश्वा
आणि हा रितेश. अजून काय हेच सांगतोय. पांडे. आधीपासून ते 3 वर्ष आतापर्यंत. आल्यापासून केलं जे भामटे चाळे ते आता पण शेवटच्या short. दिवसापर्यंत चालूच आहे. पांडे निकाल पांडे इंटरव्ह्यू घेतोय. हे काय इंटरव्ह्यू आहे का? मेमरीज आहे का? मेमरी फुल झाली माझी. हे असेच ह्याला पहिलं ह्याला ए पहिलं. पांडे ह्याला पहिलं. आयुष्यात आमच्या हे तिघं म्हणजे घराजवळचीच कार्यकर्ता. घराच्या वरची का? शिवगड शिष्य जसं मूत काढायचं शिवगडा. ते आम्हाला जसं किडनीतला मूत काढा तशी ATCS ची मूतकडे. Dialogue चुकला. पण हा यांनी थोडस गट्स आहे याच्याकडे. हे मार्कर द्या ना. संपला आहे दिव्या. लिहायचंय तर थोडं चांगलं लिहा. आयुष्यभर आठवणीत असला पाहिजे माझ्या. हे कुत्तर बघा दुसरं कसं लिहितंय. अरे यार क्या इसका मतलब क्या, मेरे को समझाओ. ये देखो शर्मा जी की मिट्टी. आइसक्रीम वाली. मैं मीच येतो व्हिडिओ मध्ये. तू ह्याही ना झालाय रे. सीरियस लव. हे तिचं नाव नका देऊ रे. हा बघा ना, हा BCA चा चॉकलेट बॉय. BBA मध्ये असं BCA मध्ये फेमस आहे. काय लिहिलंय? इन्फ्लुएन्सर. अरे भाई बिग फॅन भाई 1 मिलियन झालं यालाच बोलू ना. हा भाई इन्फ्लुएन्सर स्टँड अप कॉमेडियन. अरे गुदगुदल्या वाटेत अजून खाली नको जाऊ. मी तसं तरी येत नव्हतो कॉलेजला. 2 साल हो गए कॉलेज में आया था. अभी आने लगे छुट्टियों की वजह से. तो फिर मुन्नी कौन है रे इधर? ये देखिए मुन्नी भाई मेरे को मुन्ना है बोलने. हमारे पास मुन्ना है. अरे इथं ह्याचा आहे ह्याचा पहिला आहे. बोल इकडं. बोलतच नाहीये. अरे मी कॉलेजमध्ये आलो, मग कोण माझे शिजलं भिजलं भाजले. त्यानंतर मी डायरेक्ट डेज मध्ये आलो. मग डेज मध्ये मला डेज मध्ये आलो. मग डेज मध्ये सगळ्यांनी भेटलं. मग यांनी जवळ घेतलं सगळ्यांनी. नंतर भाऊला डेज मध्ये 3 मुलींनी मेसेज केला. मेसेज नाही केलं कोणी. मग हे लोक भेटले. मग असंच करता करता यायला लागलो. काय केलं काय येता यायला लागलो. कॉलेजला येतो कॉलेजला यायला लागलो. अरे याला जायचंय. पहिलं ब्रेकअप अख्ख्या वर्गातला आपलं. हा सगळ्यात पहिला चॉकलेट बॉय. अख्ख्या कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त पहिला मग कांच्या भाई. उदाहरणार्थ इंट्रोड्यूस युअरसेल्फ. चमडी कॉलेज मधला पहिला मुलगा आहे ज्याची लव्ह स्टोरी चालू झाली. महिन्याभरात ब्रेकअप झाला. चालू होते खतम. प्रत्येक महिन्याला एक का चमडी पोरगा आहे ना भाऊ. पेपर मध्ये उठून गेला आणि मला केटी लावून गेलाय. तुला केटी कस काय लागला? माझ्या भरोश्यावर आलतो. मी आता भरोसा गेलोय पेपरला. तिसरी दिव्या लंगडा मी असं कर. असली मर्द वही है जो एक बार वन साइड लव किया कि उसके यादों में पूरी जिंदगी बिता देता है. आता जिंदगी झाट कर देता है. म्हणा तुझा सुमन अरे सॉरी सुमन ही ब्लॉग बघत असेल तर भाऊ तुला सांगतो भाऊ खरं लय प्रेम करतो तुझ्यावर. चेहरा बघ एकदा. एक होता सरक. चेहरा बघ लय प्रेम करतो तुझ्यावर. आम्हाला मी वैभव बालेराव आणि हा लोकेश. स्टार्टिंग पासून जेव्हा आम्ही या कॉलेजला म्हणजे मी जेव्हा कॉलेजला आलो त्यापासून हा सुरजा सागर म्हणजे आम्ही चौघ जण आम्ही स्टार्टिंगला भेटलो. तर स्टार्टिंगला हाच होता कालराम. तो घरापर्यंत सोडा यायचा. घरापर्यंत म्हणजे असं तो असं पार्सल करता घराकडे यायचा. फोन लावायचा वेळा पुढे. आता जरा हे 7चं मुवमेंट आहे थोडंसं वाटतं. पण मला जे थोडं मस्ती चालू होती भारी वाटत होतं. कारण की फोन लावून पोरं घरापर्यंत घ्यायचे. ते पण भुसरीला चिंचोड स्टेशन भुसरीलापर्यंत त्यांना 1 2 3 असे येईल मी तर कधी भेटलो नाही. पण भेटले तर बरं वाटलं. आता जे तुला थोडंसं तुमचं हे सांगतील ना तो लोक काय सांगतात तुम्हाला आपल्या कार्यकर्त्यामध्ये. तर ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम या कॉलेजला आलतो ना, तर सर्वात आधी मला वैभव भेटलेला. ते पण एकदम येडेचाळे करताना. कॅमेऱ्यात बघ. येडेचाळे करताना. तर मग त्यानंतर फॉर्म बिम सोबत हा दुसरा बघतो. हा
दुसरा बघ. जाऊ का अर्धे घेतली कॉलेज सगळ्यांना जेंडर घेणार तर घ्यायचं तुम्ही जे नॉलेज बद्दल पाहिजे तर ते नाही भेटलं पण एक मुलगी वारी अरे तिकडे हा ते आमरस आमरस करून होती ना ते आमरस करून मुलगी भेटली. मला ना या सागराला नाही बोलली सागराला काय शिकवलं ते माहिती नाही पण फ्रेंड्सना एक फॅमिली दिली रडू नको बा त्याच्यानंतर इकडे आला यूपी का डब्बा सर को उल्टा बोलने वाला अच्छा हाँ वो आगे वाला चूतिया है का फोन करने को कुछ नहीं यार सब अच्छा सर को माफी मांग ली हो कॉल करके सुनील सर को मांग लिया था यार पहले इसके तरफ ज्यादा दिखाना भाई फोकस इसको दिखा बिहारी बाबू एक बिहारी सोते भारी क्या बोले कुछ समझ में नहीं आ रहा हाँ माइकल मैं ऐसा लग रहा है इतने बड़े मंच पे कभी आया नहीं था अरे हाँ बोल इतने बड़े मेरी बच्चे बोलती बंद हो गई हाँ तो क्या होता है आगे क्या लगे तो नहीं सब कुछ अच्छा होगा मतलब काम कुछ करना नहीं है बस अच्छा होगा ये दूसरा किसी में खाओ बोलना भाई इंट्रोड्यूस योरसेल्फ तुमचं काय मत आहे आपल्या कॉलेज बद्दल कॉलेज तर ठीक होता पण तुमच्या स्वतःबद्दल पोरी बद्दल सांगू शकता आता जे सांगेल ते सगळं सांगायचं जे काय ते सगळं सांगायचं त्याला फक्त रिग्रेट आहे की त्याला आमरस नाही म्हटलं. बरोबर इकडे नाही तर कोण बोललं चालू आहे आमचं सॉरी एक नवीन लेटेस्ट न्यूज नाही बोललो अरे याला नाही बोललो उलट बोलला सॉरी अरे रिग्रेट फ्रेंड झोन मध्ये गेला पोरगा. तर मी जेव्हा आलतो तेव्हा असं नव्हतं विचार केला की मित्र वगैरे बनवणार चांगले बोलते तो गर्लफ्रेंडच्या नादाने आलेला पण त्याला भेटली नाही असा विचार करून आलतो. आया था गर्लफ्रेंड मिल गए आपलं सांगतोय चांगलं पोरी भेटणार मस्त पोरींचं ना फ्रेंड झोन बनवणार असं एकटा सगळ्या पोरी भेटणार पण ते काही सगळं झालंच नाही रिअलिटी वर्सेस एक्सपेक्टेशन वेगळंच झालं. क्या हुआ मुलींच्या नावाखाली याला असं मित्र भेटले जरा एकदा फिरव हे बघा इकडे आता म्हणताचं म्हणणं काय होतं म्हणजे हा इथं मित्र बनवून नव्हता आला हा मित्र बनवून होता फक्त आपण काढायला होता गजरी हो गई हा माझा खरा क्राईम पार्टनर आहे हे बघा. पेट्रोल चोरीचे धंदे संघच केला आम्ही हॅशटॅग क्राईम पार्टनर काका पेट्रोल चोरतंय गाडीतलं हे बघा बीबी चोर पैसे पेट्रोल भाई 90 रुपये हे झाले लिटर त्याच्यासाठी चोरते तुझ्या नहीं यार इसी में कितना हो गया शायद 109 या फिर 102 देखो ये काला चश्मा पहन के काला काम करता है बताओ इतनी खुशी इसको मिल रही है लय महात्या गावल्यावर तुमच्या समोर चोरतोय ना अरे ही राहिली की मी तो संवाद आता वैभव भाजराव कॅमेरामॅन सागर सोनवणे सोबत मी आलोय शेवटचा दिवस आज शेवटच्या दिवसानिमित्त यांचं थोडं बाईट घेते. तर फर्स्ट प्रणाली पहिल्या सरने वेगळं होतं आधी आता चेंज झालं तर मी काय बोलणार नाही. जरा पटकन बोल त्यांची ट्रेन मिस होईल पटकन बोल. तर शेवटच्या दिवशी मग स्टार्टिंगपासून पण यांनी आतापर्यंत मला जेवढं सगळंच असाइनमेंट असो किंवा प्रोजेक्ट असो ह्याच्या बाबतीत मला खूप मदत केली आहे. थँक्यू पण तुम्हाला नसतं मित्रांना बाबतीत म्हणणार पण नाही. तर आधी दुसरी गौरी तिला तर काय बोलून दे तुला काय बोलायचंय. धन्यवाद वैभव हा खूप चांगला मित्र आहे माझा असाच नेहमी राहा सागर तू पण असाच नेहमी राहा धन्यवाद. हा नाही गौरी गौरी गौऱ्याचा असं गोष्ट आहे आता पण मदत कधी असं ते दिसलं नव्हतं. ते कसं नाही पिंजरी वाले खाता इथे कबूतर कसा थांब नॉर्मल जातो असा ते कार्य करतात येतो उडून जातो मी परत भेटत नाही भेटत तर कधी फक्त पेपरवर भेटतो. आजकाल त्याचं असतं असं सांगतो तसं काय मायला म्हणजे हिच्याच अंगावर सगळं ओझं आहे आम्ही सगळे असेच आहेत. गौरी तुला मध्ये खूप खूप धन्यवाद माझी एवढी छान इज्जत काढल्याबद्दल थँक्यू सो मच सागर आणि थँक्यू सो मच वैभव अशीच आयुष्यभर इज्जत काढत राहा आणि असेच मित्रमैत्रीण म्हणून आयुष्यभर सोबत राहा. आणि जेव्हा वाटलं तेव्हा कॉल करा नंबर दिलाय सांगा हो हो आणि बॅलन्स असेल तर फोन करू अदरवाईज मेसेज करू हॉटस्पॉट घेऊ तुम्ही कॉल बॅक बॅलन्स नसेल तरी याला कॉल कर हे टाकत जाईल. आणि चार्ज करून आमचा स्वतः भालेराव शेठ हा नेहमी असाच राहो स्वतः भालेराव शेठच राहा. हा तर ब्रँड आहे आणि हा तर ब्रँड आहे हा हेल्परमॅन नाही 40,70,2 क्यूट ब्रदर ऑफ ऑल गर्ल्स भारी येते सगळे ती काय बोलून गेली तुला समजलं का. गोष्ट बरोबर बोलली गेली. बाय बाय कॅमेरामन सागर सोबत भेटत आहे ओंकार आणि विशालला. भेटलो होतो आधी सगळ्यात आधी पण काही तेवढं आमचं हे नव्हतं झालं कनेक्टिव्हिटी पण जेव्हा आमची कॉलेजची पहिली इंडस्ट्री व्हिजिट गेली ना तेव्हा जे बॉन्ड क्रिएट झालं एक या फ्रेंड्स मध्ये सागर होता खूप म्हणजे सागर सांगतो सगळ्यांचे नाव सांगतोय सागर वैभव मायकल सिमरन दोन
2 दिव्या, 1 तनुजा, एक जान्हवी, एक लोकेश. तिकडून जे बॉन्ड सुरू झालं तर ते आता शेवटपर्यंत पण आम्ही काय पण भाऊ मला याचं एक स्टेटमेंट नाही पटलं. हा कोण हा मुली पटवायला आलत. ते जाऊ दे. आणि मॅडम पण भारी होत्या, त्यातल्या काय काय आवडल्या पण भारी होत्या. मॅडम आवडल्या. आता याचा या बिचाराचा हा बिचारा ए आता त्या बिचाराला डायरेक्ट लिहिलंय काना मागून आला आणि तिकट झाला. तुझं काय मत त्याच्यावर? मी तर उशीर आलो, एवढ्या वर्ष आलो नव्हतं, मला कॉलेजमध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणजे जन्मलाच नाही काय. म्हणजे कॉलेज बाबतीत. लेट ऍडमिशन घेतलं, पण आलो तरी कॉलेजला यायचो नाही. हे लोक आता भेटले तेवढे 1-2 महिन्यामध्ये. आता कॉलेज सोडून जावं वाटत. आता कॉलेज सोडून जाऊ शकतो असं वाटतं की 6 कशाला महिन्यांनी परत ये. नको ना, पण नाही यायचं आता. तेवढं झालं तेवढं लय झालं. वैभवला भेटून लय भारी वाटलं. बघू इन लाईफ मध्ये भेटलो तर चांगली गोष्ट आहे. नक्की भाऊ भेटू. त्याचं पण मत इन आहे ना. फ्युचर भाऊ आम्ही एक युट्यूब व्हिडिओ चालू करणार आहे चॅनल. तर भाऊ आम्ही नक्की तुला घेऊ. याला पण घेऊ, याला पण घेऊ. याला- भाऊ नक्की नक्की घेणार. आपल्या फक्त gang आमची एक अट आहे, एक मुलगी पण घेऊन या. अरे धान तो. मुलगी तर एक Literally. म्हणजे अरे ते कसं वाटन भाऊ हिरो आहे आणि हिरोईन नाही, त्यामुळे म्हटलं हिरोईन तुम्ही घेऊन या. म्हणजे हिरो आम्ही हिरो बनवू. तर आहेच मी. हिरो आम्ही बनवू, हिरोईन तुम्ही घेऊन या. अरे हिरोइन तो ले आएंगे पर ये लोग गुंडे बन जाएंगे आमचा ना. हा गुंडा आहे इथचा यार. ये हमारा गुंडा. मी संवाददाता सत्ता बाजारात शेट कॅमेरामॅन सागर सोनवणे सोबत भेट घेत आहे. जान्हवी आणि तनुजा. तुम्ही जा ना तिकडं. ए, असे मदत येणार सांगून ठेवतो मी, नंतर भेटला. तर तनुजा आणि जान्हवी यांच्याबद्दल सांगायचं असं की जान्हवी जेव्हापासून आली तेव्हा अशीच आहे, अशीच आहे ती. त्यांनी तनुजा भापको जेव्हापासून कॉलेजची गुंड आहे ती. फर्स्ट इयरला मला कॉप्या दाखवून मला पास केलं. आणि मला थोडस म्हणजे अख्खं पेपर दाखवलं मी. त्याच्यानंतर नाव चेंज करून फक्त ही दुसऱ्या वर्गात गेली. तर ह्यांचं मत बघू कॉलेज बाबतीत आणि मित्र बाबतीत. तुमचं मत काय? मित्रच माझे. हा, घ्या घ्या इकडे घ्या. हा, बोला. अरे क्या काय बोलू मी? मित्रांबाबतीत बोला. मी बोलू? तू नको बोलू, तुमचं interview घेणार नाही मी. हा हा लाडू बद्दल 2 शब्द बोल जा. लाडूचा इंटरव्ह्यू नंतर घेणार तर लाडू हा घ्या. जान्हवी मला जरा लेट भेटली फ्रेंड म्हणून सेकंड इयरला, पण आयो, किती दुःख रे, किती दुःख. आम्ही बेस्ट फ्रेंड आम्ही, आणि ही माझी बँड पार्टनर आणि बेस्ट फ्रेंड झालो आम्ही. आणि आम्ही MBA ला पण कॉलेजमध्ये ऍडमिशन थोडस थांब हिचा कॉलेजची इज्जत ठेवतो ना कॉलेजचं थोडस काहीतरी बोलावं. कॉलेज का हिला MBA ला ऍडमिशन कोण देणार आहे? स्टार्टिंगला आम्हाला कॉलेज एवढं म्हणजे नाही आवडलं नव्हतं. हा, आवडलं म्हणण्यापेक्षा आम्ही एवढं रुळलं नव्हतो, पण आता कॉलेजला सोडून जायला आमच्या जीवावर आले. आम्ही मनावर दगड ठेवून राहिलो. 6 महिन्यांनी परत ये. हा. आता थोडं तनुच्या बाबतीत पण तनुजा पण त्याच्या कॉलेजच्या बाबतीत काही बोलू शकता म्हणजे बोलायची इच्छा असेल. म्हणजे 2 शब्द पण खूप जास्त होते एका कॉलेज शब्दात. मला म्हणजे स्टार्टिंगला आवडलं नव्हतं, पण कॉलेजमधले टीचर्स परत माझे फ्रेंड्स मला खूप चांगले भेटले, म्हणून मला कॉलेजच्या सोबत मला अटॅचमेंट. मोठी कोण ही मोठी आणि छोटी ही. तो ह्यांना थोडा आपण कॉलेज बाबतीत आमच्या बाबतीत मित्रांबाबतीत ह्यांच्या बाबतीत सुद्धा सांगण्याची इच्छा गरज होतो. तर दिव्या तर आपण कॉलेज बाबतीत किंवा थोडंसं मित्र बाबतीत आणि थोडं आपल्या जुन्या मॅडमच्या बाबतीत सुद्धा थोडं सांगावं अशी मी नम्र विनंती करतो. म्हणजे आहे चांगले, पण अशी बॉन्डिंग झालेली नाही. मी हा कॉलेज लाईफ खूप एन्जॉय केली आणि बोल बरोबर. मी कॉलेज लाईफ खूप एन्जॉय केली आणि माझे खूप सारे फ्रेंड्स बनले जे आता पण आहेत आणि मी खूप खुश आहे. थँक्यू. पण तुला एक रिग्रेट आहे. जा ना. नाही चालू झालं. हा माझा कॉलेज मधला पहिला मित्र आहे. इतका डेअरिंग बाज आहे ना. फर्स्ट इयरला असताना सेकंड इयरच्या मुलीवर लाईन मारतोय. वा, खूप सुंदर होती ती. पण नाही बोलली. नाही बोलून बोललोच कुठं गेली प्रपोजच नाही केलं. बोल दुःख झाला मला. आयुष्यभर हा त्या रिग्रेट मध्ये जगणार आहे. माझ्याविषयी काय? तुझ्याविषयी सगळ्यात चुत्तड माणूस मला भेटला आणि सगळ्यात छान मुलगा. दोन्ही पण एकातच भेटलाय मला हा. सुत्ताळ मुलगा आणि छान मुलगा. दोन्ही पण लय गुणीवान. लय गुणवान. थोडा अजून कॅमेरा चालू ठेवला तर पप्पी गेला माझी.